हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला घरगुती गरम मसाला कसा बनवायचा हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिल्यांदा आपल्याला 10 ग्रॅम दगडफूल घ्यायचा आहे. नंतर 2 ते 3 मोठी वेलची घ्यायची, 10 ग्रॅम लवंग, 10 ग्रॅम मिरे, 10 ग्रॅम दालचिनी घ्यायची. नंतर आपल्याला एका गरम कढईमध्ये व्यवस्थित गॅसवर हलकं फुलकं गरम करून घ्यायचं आहे, कारण त्यातलं मॉइश्चर आणि ओलावा संपायला पाहिजे. म्हणून कमी गॅसवर आपल्याला हलकं फुलकं गरम करून घ्यायचं आहे. वरून थोड्याशा प्रमाणात मी दगडफूल ॲड केला आहे. हा मसाला थोडा हलका फुलका गरम करून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. गरम मसाला हा पूर्ण थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरमध्ये व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचा आहे. हे गरम मसाल्याचे मिश्रण ग्राइंड करून घ्यायचं. नंतर हे मिश्रण हवाबंद पिशवीमध्ये पॅक करून ठेवायचे आहे. हा गरम मसाला व्यवस्थित ग्राइंड करून झाल्यावर आपल्याला एअरटाईट पिशवीमध्ये किंवा एअरटाईट डब्यामध्ये आपल्याला ठेवायचा आहे, कारण जर आपण हा मसाला असाच ओपन ठेवला तर याचा सुवास कमी होतो. तर म्हणून आपल्याला एअरटाईट पिशवीमध्ये हा मसाला ठेवायचा आहे. तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.